सत्ता स्थापनेआधी मंत्रिमंडळ विस्तारावरून मंत्र्यांच्या नाराजीच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत होत्या आणि अशातच मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदेंबद्दल मोठा खुलासा केला। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, मात्र शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद घेण्यास नकार दिल्याचा खुलासा गुलाबराव पाटील यांनी केला। तर शिंदे गटाच्या सर्व आमदारांनी समजूत काढल्यावर शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्याचं गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमात म्हटलं। होण्याकरता शिंदे साहेबांनी नकार दिला त्यावेळेस टीव्हीवर बातम्या चालत होत्या, पण आम्ही सगळ्यांनी DCM सरांना विनंती केली की आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे, कारण की एकनाथ शिंदे नावाच्या चेहऱ्याने हे सरकार येण्यामध्ये फार मोठी ताकद होती, त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये असलं पाहिजे। देवेंद्र भाऊ सुद्धा आपल्या काळामध्ये उपमुख्यमंत्री झाले होते, त्यांनी मोठेपण दाखवलं होतं, तर आपण सुद्धा यावेळेस मोठेपण दाखवलं पाहिजे आणि आपण DCM पद घेतलं पाहिजे, कारण की शेवटी तुमचे दोघांचे विचार सारखे आहेत आणि त्यांनी सगळ्या आमदारांचा या ठिकाणी मान ठेवला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।